नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी अश्विनी। चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या बाग नदीच्या पाण्यात बुडून 2 तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे। कृष्णकुमार पारधी वय वर्ष 19, शुभम कांबळे वय वर्ष 20 असे दोन्ही मृतकांची नावे आहेत। दोघेही मृतक हे पोलीस भरतीची तयारी करत होते आणि ते दर दिवशी सकाळी सरावासाठी जात होते। दरम्यान आज सकाळी शुभम आणि कृष्णकुमार या दोघांनी धावण्याचा सराव केल्यानंतर ते नदीच्या पाण्यात आंघोळीसाठी गेले होते। दरम्यान त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला। शोध पथकाला ही दोन्ही मृतदेह गवसली असून उत्तरीय तपासणीसाठी आमगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहेत। विशेष म्हणजे शुभम कांबळे याने पोलीस भरतीची लेखी परीक्षा पास केली आहे, तर कृष्णकुमार पारधी यांनी नुकतेच 12वीमध्ये 85% मार्क्स घेतले होते। या दोन्ही तरुणांच्या मृत्यूमुळे पोकिटोला या गावात शोककळा पसरली आहे। कशी काय घटना झाली ते सांगा। नाव सांगा तुमचं। सांगा आपलं नाव। नाव सांगा तुमचं। माझे नाव भीमराव गंगाराम कांबळे। कशी काय घटना झाली? दोन्ही मुलं रोज सकाळी जात होते का? हां, रोज सकाळी म्हणजे ते 4:30 वाजे दरम्यान जात होते आणि सकाळी 7:30च्या दरम्यान ते घरी वापस येत होते। पण आज ते घरी वापस आलेच नाही। मग त्यांच्या सोबतीला म्हणजे 3 जण होते। त्यांच्या सोबतीला 1 जण राहत होता, पण तो संडासकडे बसला आणि दोघे आंघोळीसाठी पाण्यात घुसले। मग त्याने बॉम्ब मचवला की ते पाण्यात गेले तर आलेच नाही। मग त्यांनी घरी फोन केला आणि मग आम्ही धावत गेलो। तोपर्यंत यांची बॉडी तळाला बसून गेली होती। दर दिवशी कशाला जातो त्या ठिकाणी? म्हणजे रनिंगसाठी, म्हणजे पोलीस भरतीच्या रनिंगसाठी म्हणजे ते दररोज जात होते। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।